पीएमआरडीए व महानगरपालिका यांच्यात विकासाबाबत सुसूत्रता यावी म्हणून अजितदादांकडून बांधकाम परवानगीसाठी महानगरपालिकेला अधिकार देण्याचे सूतोवाच काल झालेल्या जनता दरबारात जनतेचा आक्रोश व उद्विग्नता दिसून आली। याबाबत माहिती देत आहेत विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर। अजितदादांनी काल जनता दरबार घेतला। या जनता दरबारामध्ये नागरिकांचा आक्रोश, उद्विग्नता, संताप त्यांना बघायला मिळाला। याचं कारण असं होतं की निवडणुकांसाठी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 23 गावांचा समावेश केला आणि विकास आराखडा तयार करण्यासाठी पीएमआरडीए कडे ठेवला। पीएमआरडीएने बांधकामाची परवानगी द्यायची, विकसन शुल्क घ्यायचं आणि विकास महानगरपालिकेने करायचा आणि शासनाने त्यांना पैसे द्यायचे नाहीत। अशा अवस्थेमध्ये या 23 गावातील नागरिक होते आणि आहेत। त्यांचा आक्रोश जेव्हा लक्षात आला तेव्हा अजितदादांनी आदेश दिले की महानगरपालिकेकडे बांधकाम परवानगीचे अधिकार द्यावेत। या 23 गावांच्या पैकी 10 गावांच्या मध्ये 4907 म्हणजे जवळपास 122 एकर क्षेत्र हे भूखंड हे नागरी सुविधांसाठी अम्युनिटी स्पेस म्हणून पीएमआरडीए कडे आहेत। ते महानगरपालिकेकडे द्यावं, त्या ठिकाणी विकास कामं सुरू करावीत, राज्य शासनाने त्यांना विशेष अनुदान द्यावं ही आमची मागणी आहे। पुढच्या काळामध्ये या बाबतीचा पाठपुरावा आयुक्तांनी करावा अशी त्यांच्याकडे विनंती आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।